नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आमच्या गोष्टी ऐकताय ना? मी डॉक्टर सुप्रिया. वाचन.com या आमच्या YouTube चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आमच्या किशोर कथा या मालिकेतली तिसरी कथा मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आणि ही कथा आहे किशोरच्या फेब्रुवारी 2017 या अंकामधली. हे वर्ष बालभारतीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं, म्हणजेच 50वे वर्ष होतं. तर या अंकातली ही कथा आहे. कथेचं नाव आहे सत्कर्माचे फळ आणि ही लिहिली आहे रमेश महाले यांनी. तर ऐकूया किशोर कथा. स्कॉटलंडमध्ये एक गरीब शेतकरी होता. त्याचं नाव होतं फ्लेमिंग. तो कुदळ घेऊन त्याच्या शेतात काम करत होता. तेवढ्यात त्याला एक मोठा आवाज ऐकू आला, वाचवा वाचवा. त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं. तो आवाज शेताजवळच्या शेणाच्या खड्ड्यातून येत होता. तो लगेच तिकडे धावला. तर तिथल्या शेणाच्या खड्ड्यामध्ये एक लहान मुलगा कमरेपर्यंत बुडालेला होता. बाजूला खड्ड्याच्या बाहेर एक मुलगा उभा होता. दोघं असतील एक 7-8 वर्षांचे आणि दोघंही वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते. 8 फूट खोलीचा तो खड्डा गाई आणि म्हशीच्या पातळ शेणानं भरलेला होता. फ्लेमिंगने हात देऊन त्या मुलाला बाहेर काढलं. अगदी कमरेच्या वरपर्यंत तो शेणानं आणि मातीनं माखलेला होता. जरा जरी उशीर झाला असता तर तो त्या दलदलीत अडकून मरण पावला असता. फ्लेमिंगनं वेळीच मदत केली होती. बाहेर काढल्यानंतर त्याच्या मित्राने सांगितलं, काका, आम्ही या झाडावर चढलो होतो ती फळं काढायला आणि हात निसटून पडला खड्ड्यात. ठीक आहे असं म्हणून फ्लेमिंग त्या दोघांना घेऊन त्याच्या झोपडीवजा घरात गेला. त्यानं त्या मुलाला आंघोळ घातली, त्याला स्वच्छ कपडे घालायला दिले, दोघांना बसवलं आणि गरम गरम दूध प्यायला दिलं. थोडा वेळ आराम केल्यानंतर ते दोघे निघून गेले. दुसऱ्या दिवशी काय झालं, फ्लेमिंगच्या झोपडीच्या समोर एक शानदार अशी बग्गी येऊन थांबली. बग्गी म्हणजे घोड्यांची गाडी. तर त्या बग्गीचा आणि घोड्यांचा टप 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 आवाज ऐकून फ्लेमिंग बाहेर आला. त्यानं पाहिलं की त्या बग्गीतून एक प्रतिष्ठित व्यक्ती खाली उतरत होती. ते भारदस्त व्यक्तिमत्व आणि त्याचे उंची कपडे यावरून लगेच कळत होतं की ती व्यक्ती खूप श्रीमंत असणार. हॅलो मिस्टर फ्लेमिंग, आपणच का? त्या माणसाने विचारलं. होय, या ना आपण. आपणच काल माझ्या मुलाचे प्राण वाचवलेत ना? खूप खूप धन्यवाद. हो हो, त्यात काही विशेष नाही. या, कृपा करून बसा ना. अहो, विशेष कसं नाही? तुम्हाला माहित नाही तुम्ही माझ्यावर किती मोठे उपकार केलेत. माझ्या मुलाचा जीव वाचवलात तुम्ही. अहो, कर्तव्यच होतं माझं, त्यात उपकार कसले? नाही हो, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण तुम्हाला जर वाईट वाटणार नसेल तर मी आपल्यासाठी काहीतरी आणलंय. कृपा करून त्याचा स्वीकार करा. असं म्हणून त्या महाशयांनी $10,000 असलेली एक थैली बाहेर काढली आणि फ्लेमिंगच्या हातात द्यायचा प्रयत्न केला. नाही नाही, मुळीच नाही, हे नाही मी स्वीकारू शकत. फ्लेमिंगनं नम्रतेनं पण तितक्याच दृढपणानं उत्तर दिलं. त्यानं थैली स्वीकारली नाही, पण ते दोघं गप्पा मारत बसले. त्यावेळेला लक्षात येत होतं की हे महाशय म्हणजे खानदानी रईस आहेत. त्यांच्या गप्पा चालू होत्या तेवढ्यात फ्लेमिंगचा मुलगा तिथं आला. तो शेतावर गेला होता. हाही असेल 8-10 वर्षांचा. हा तुमचा मुलगा आहे का? होय. मग आता मी आणखी एक विनंती तुम्हाला करतो, कृपा करून त्याला नाही म्हणू नका. ती कोणती? मी तुमच्या मुलाला माझ्या सोबत घेऊन जाणार आणि माझ्या मुलाप्रमाणे त्याला उच्च शिक्षण देऊन त्याचा सांभाळ करणार. कृपा करून नाही म्हणू नका. फ्लेमिंग विचारात पडला. तो आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. एकीकडे मुलाचं प्रेम आणि दुसरीकडे मुलाचं उज्ज्वल भवितव्य. शेवटी त्यानं त्या महाशयांचा प्रस्ताव मान्य केला. त्यानं आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली, त्याच्या कपाळाचा मुका घेतला आणि आपल्या मुलाला त्या महाशयांकडे सुपूर्द केलं. फ्लेमिंग मध्ये त्याच्या वडिलांचे संस्कार होते. अभ्यासात अतिशय हुशार, अतिशय मेहनती आणि अतिशय नम्र. त्यानं खूप मेहनत घेऊन अभ्यास केला.
त्या महाशयांनी सुद्धा त्याला उच्च शिक्षण दिलं, त्याचं चांगलं पालनपोषण केलं आणि त्यांच्या कृपेने त्या मुलानं पुढे जाऊन लंडनच्या सेंट मेरी हॉस्पिटलमधून मेडिकलची डिग्री घेतली. विज्ञानाच्या क्षेत्रात त्यानं खूप प्रगती केली. हा मुलगा कोण होता माहितीये? पुढे जगप्रसिद्ध वैज्ञानिक सर अलेक्झांडर फ्लेमिंग या नावानं तो प्रसिद्ध झाला. त्यानं पेनिसिलिन सारख्या क्रांतिकारक अँटीबायोटिक औषधाचा शोध लावला. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे एके दिवशी त्या श्रीमंत महाशयांचा मुलगा जो खड्ड्यात पडला होता ना काही वर्षांपूर्वी, त्याला न्यूमोनिया झाला आणि या फ्लेमिंगनं बनवलेल्या पेनिसिलिन औषधानं त्याच्यावर उपचार केले गेले आणि तो बरा झाला. आता याही पेक्षा आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की तो श्रीमंत गृहस्थ आणि त्याचा तो मुलगा हे कोण होते बरं? तर त्या महाशयांचं नाव होतं रॅन्डॉल्फ चर्चिल आणि शेणाच्या खड्ड्यात पडलेल्या त्या मुलाचं नाव होतं विन्स्टन चर्चिल. जागतिक महायुद्धाच्या काळात म्हणजे दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात एक महान राजनीतिज्ञ म्हणून तो विन्स्टन चर्चिल पुढे आला आणि पुढे जाऊन इंग्लंडचं पंतप्रधान पद त्यानं भूषवलं. तर अशी ही विन्स्टन चर्चिल आणि अलेक्झांडर फ्लेमिंगची गोष्ट आणि सत्कर्म केल्यामुळं केलेल्या फळाची गोष्ट. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली तर नक्की लाईक करा. धन्यवाद.